म्हणजे काही लोकांना, काही मुलांना झालं का सगळ्या मुलांना झालं? सगळे तिथलेच आहेत. 14 मुलं ॲडमिट केलेली आहेत आणि बाकी चौकडीवरती आम्ही ऑब्झर्वेशन ठेवली होती. टोटल 99 आले नाही, स्टेबल आहे. त्यांना ॲडमिट करायचं म्हणजे यांना काय जास्त होतं? त्यांना थोडं सिम्पटम्स जास्त होतं, व्हॉमिटिंग, फीवर वगैरे. विषबाधा झाल्याची माहिती समोर आली. साधारणतः हा आकडा किती आहे, किती आश्रमशाळांमध्ये ही विषबाधा झाली आणि सध्या त्यांची प्रकृती कशी? काल दिनांक 5 ऑगस्ट रोजी संध्याकाळी जेवण झाल्यानंतर डहाणू प्रकल्पाअंतर्गत ज्या शाळा आहेत, जवळपास 33 आश्रमशाळा आहेत, त्या शाळेमधील काही शाळेमध्ये मुलामुलींना उलट्या, जुलाब आणि मळमळ ही समस्या झाल्यामुळं त्या शाळेतले प्राध्यापक, जे काही मुख्याध्यापक किंवा जे वार्डन असतील, त्यांनी जवळच्या रुरल हॉस्पिटलला ऍडमिट केलेले आहे. जवळपास ऍडमिट केलेले जे 250च्या आसपास मुलं मुली आहेत आणि जवळपास 500 मुलांना अंडर ऑब्झर्वेशन खाली ठेवून म्हणजे ओपीडी मध्ये ट्रीटमेंट देऊन त्याला डिस्चार्ज दिलेले आहे किंवा काही ठिकाणी देत आहेत. आज जवळपास 500 आणि 150 सोबत 750 मुलावर ट्रीटमेंट केलेली आहे. सर, या संदर्भात अशी माहिती समोर येते की रात्रीच्या जेवणातून ही विषबाधा झाली. या संदर्भात काही आदेश, चौकशीचे आदेश किंवा त्याची चौकशी केली जाणार आहे? नाही, फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन मार्फत जे सॅम्पल घेतलेले आहेत, पोलीस विभागामार्फत बी सॅम्पल घेतलेले, सॅम्पल नंतर त्याची चौकशी होईल. ते सॅम्पल मध्ये काही पॉइझनस आढळल्यास किंवा त्याचा कोण जबाबदार वगैरे आहे याची चौकशी केल्यानंतर त्याच्यावर कारवाई करणार. पण प्रत्यक्ष भेट देऊन आता पाहणी केलेली, प्रकृती या विद्यार्थ्यांची आता सध्या स्थिती? सर्व 14 जे विद्यार्थ्यांनी जे ऍडमिट आहेत त्यांची प्रकृती स्टेबल आहे आणि काही 99 मुलं जे ओपीडी मध्ये आहेत, आता त्याची तपासणी करून त्याला डिस्चार्ज देत आहेत. आणि ज्या ज्या ठिकाणी हे ऍडमिट आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी, वानगाव असेल, मनोहर असेल, पालघर असेल, सगळ्या ठिकाणची मुलांची प्रकृती स्थिती स्टेबल आहे, कोणीही गंभीर नाही. त्यामुळे अशी काळजी करण्याची काही विशेष बाब नाही. सिंधुदुर्ग, जळगाव, पुणे, यवतमाळ, अमरावती, नाशिक, नांदेड, अहमदनगर, सातारा, कोल्हापूर, बदलापूर, शहापूर, मुरबाड, आसनगाव, कसारा, वाशिंद, कर्जत, कल्याण, दिवा, मुंब्रा, ठाणे, मुलुंड, पनवेल, वाशी, अंधेरी, दादर या भागांसाठी प्रतिनिधी हवे आहेत. आपण जर या क्षेत्रात काम करण्यासाठी उत्सुक असाल तर आजच संपर्क करा. एक नवीन संधी आपली वाट पाहत आहे. महाराष्ट्रासह देश विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगलवरती जाऊन www.mumbaideadline24.com या आमच्या वेबसाईटला भेट द्या. त्याचबरोबर यूट्यूबवरती जाऊन मुंबई डेडलाईन 24 हे चॅनेल सर्च करा. सबस्क्राईब हे बटन दाबा. आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा.